त्यानंतर रामनाना भाग्यवंत यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी अभिमन्यू म्हात्रे यांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे. मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत. 12 चेंडूंमध्ये 6 षटकारांच्या मदतीनं 44 धावसंख्येची विध्वंसक बॅटिंग, 2 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीनं एक जेन्युअल ऑलराऊंडर सौरभ गोरे ठरला सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच 3000चं कॅश प्राइज आशिष म्हात्रे आणि अनिकेत म्हात्रे यांच्या वतीनं होतं षटकार हॅट्रिक साठी. चला चला फिल्डिंग लावून घ्या. यानंतर आपण दीपेश पवार साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करणार आहोत. जशी मॅचला सुरुवात होईल पुढील मॅचसाठी आपण स्वप्नील सर यांचा आवाज येणाऱ्या पुढच्या सत्रासाठी आपण ऐकणार आहोत. वळवत त्यांच्याकडे. तत्पूर्वी काही विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. थँक्यू सो मच. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या. कॅप्टन सार्थक. त्यानंतर आदरणीय गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते आदरणीय योगेश शेठ पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी जगदीश शेठ म्हात्रे यांना विनंती करतो की दादांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं आपण आवाज ऐकलात. पियुष बाबरे सरांचा आपण फार चांगला आवाज ऐकला. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेला तसेच आपण पाहिलं गेलं रमेश जिगिरा यांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. आज संपूर्ण रजनीमध्ये त्यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ज्यांच्या आवाजानं 4 चांद लावले गेलेत वाघ सरांचं देखील खऱ्या अर्थानं फार चांगले योगदान या स्पर्धेसाठी राहिले गेले. अशा रीतीनं आपण जर का पाहिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये सामना रंगला जाईल. एका साईडला वावंज बी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल वावंज टीमचे आपला 12th मॅन. मात्र अद्यापर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला नाही. आपल्याला देखील विनंती असेल की आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं फार बंधनकारक राहील. आपण जर का पाहिलं गेला चला जास्त वेळ खर्च करू नका आणि स्पीडअप घेणं फार महत्त्वाचं राहील. कारण सामना 4 षटकांचा 3 षटक आपल्याला कंपल्सरी 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं फार बंधनकारक राहील. सामन्याला सुरुवात होईल. आपण पाहतोय पहिला चेंडू भन्नाट वेग. आपण पाहतो विकेट किपरला चकवा देत चेंडू लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चेंडू फरार. नशिबाची साथ पंच सांगत असताना व्हाईट +4 मिळतील टोटल 5. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण सत्कार समारंभाकडे वळतोय. शिरिवली गावचे समाजसेवक आदरणीय योगेश पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. आणि या ठिकाणी लक्षवेधी मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी विकेटचं पतन पहिला चेंडू खराब आणि त्याच नंतर फार चांगला पलटवार आणि पहिला धक्का यावेळेस लागत असताना आपण पाहतोय ढवळेपाडा टीमला खऱ्या अर्थानं 5 या अंकावरती
ओमजे संघाला 2 रनांची पॅनल्टी लागलेली आहे. त्यांचा 12वा प्रतिनिधी ड्रेस कोड मध्ये नाही आहे, याची नोंद घ्यायची आहे. नाही, आता एकदा घोषित झाली आहे तर ती राहील. खूप उशिरा आला पण थेट पण लेट आला. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं 2 धाब्यांना पॅनल्टीला मात्र सामोरे गेल्या वावनचे संघा. ते 2 धाबा कितपत महागात पडतील अंतिम क्षणामध्ये त्या धाबांची किंमत जरूर आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहिलं गेलं जोड साखळ्या आपण पाहतोय. स्वराज आणि आकाश ही जोड साखळ्या आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना यावेळेस पाहावं लागेल बॅटची लिडिंग एज पॉइंट रिझन मध्ये आपण जर का पाहिलं गेलं थोडस मात्र बॅकअप देण्याचा प्रयत्न आणि जबरदस्त शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू अडवला गेला आणि तोपर्यंत खेळपट्टीवरती 2 धाबा सहजरीतीने कंप्लीट झाल्यात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाब्याने संघ पुढे सरकेल. आपण पाहतोय 7 अंकावरती. पहिल्या चेंडूवरती खराब चेंडू आपण पाहिलं गेलं त्या ठिकाणी 5 धाबा कंप्लीट झाले होते आणि त्याच नंतर गोलंदाज आपण जर का पाहिलं गेला अक्षयने जो कमबॅक केला विकेट मैदानाच्या बाहेर काढला गेला आणि पहिला धक्का दिला होता. आपण पाहतोय डेव्हलपर टीमला आपण पाहू शकाल 7 धाबा धावपटल्यावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये शांत संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल अवे फ्रॉम द बॉडीची सफर. इथून मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू फार चांगला कमबॅक केले जाते. पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये समोर बावनचे बस संघाला आपण पाहू शकाल. जबरदस्त हा संघ खऱ्या अर्थानं आणि इथून त्यांच्या अगेन्स्ट कशा रीतीने रणनीती आखली जाईल हे देखील पाहणे फार महत्वाचं राहील. समोर फलंदाज सूरज ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. यावेळेस प्रचंड वेग आपण पहिल्या चेंडूवरती आणि त्याच ठिकाणी मात्र हा सलगचा दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. कौतुक करावं तेवढं कमी असेल ज्या रीतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सादर केली जाते. पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अद्यापर्यंत या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपला गेला. 7 धाबा त्या ठिकाणी आपण पाहतोय 1 गड्याचा मोबदला म्हणजे अद्याप फार चांगली वापसी. हे 2 चेंडू जर का सुरेख फेकल्या तर अप्रतिम गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. यावेळेस पाहावं लागेल कमालीचा फटका एक्झिक्यूट केला जातोय आणि चेंडू जाईल मैदानाला गुदगुल्या करत सीमा पार शानदार चौकार. अतिशय सुंदर अप्परकडचा फटका आपण पाहिला. खऱ्या अर्थाने चेंडूची वाट पाहिली आणि त्याच नंतर मात्र चेंडूची वाट लावली आपण पाहतोय. आणि या 4 धाबाने संघ पुढे सरकला डबल डिजिट मध्ये 11 अंकावरती. अतिशय चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली जाते आपण पाहतोय. या षटकातील मात्र अंतिम चेंडू होता. मात्र अंतिम चेंडू अजूनही फेकी करावं लागले पण सांगितलं लाईन खराब आहे. अतिरिक्तच्या स्वरूपात संघ पुढे सरकेल 12 अंकावरती. सुरुवातीचा आपण जर का पाहिला गेला पहिला चेंडू खराब त्याच ठिकाणी 5 धाबा त्याच नंतर मात्र जो कमबॅक राहिला अप्रतिम. मात्र मागच्या चेंडूवरती आपण जर का पाहिला गेला थोडस लाईन खराब आपण पाहिली आणि तिथून एक्स्ट्रा स्वरूपात एक सिंगल धाव जोडली गेली आणि संघ पुढे सरकला 12 अंकावरती. आपण जर का पाहिला गेला खऱ्या अर्थानं अंतिम चेंडूचा खेळ या षटकातील अद्याप बाकी आणि इथून पाहावं लागेल 12 बनल्यात 5 मध्ये अंतिम चेंडूवरती किती धाब्यांची मोहर लावली जाईल. यावेळेस पुन्हा एकदा अप्परकडचा सुंदर फटका आपण पाहतोय. बॅकवर्ड एरिया क्षेत्र खाली आणि चेंडू फरार 4 धाब्यांसाठी हा शानदार चौकार.
दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली पाहावं लागेल शरीरापासून लांबचे सफर पंच सांगत असताना लाईन खराब आहे. इट इज अ वाईड चेंडू आणि अतिरिक्तच्या स्वरूपात संघ पुढे सरकेल. यावेळेस आपण पाहतोय अशुभ अंकावरती 17 अंकावरती गोलंदाज विनीतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू खराब फेकला. कमबॅक करणं फार महत्वाचं राहील. समोर फलंदाज देखील तेवढाच विस्फोटक घ्या. यावेळेस आपण पाहू शकाल विस्फोटक बाणा आजमावला. बॅटच्या मधोमध चेंडूला फेकून दिला 6 धाव्यांसाठी. हा पहिला ब्लास्ट फलंदाज आपण पाहतो यावेळेस आकाशच्या बॅटमधून बिग हिट षटकार. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहायला गेला आकाश या फलंदाजाने आपल्या डाबाची सुरुवात 6 धाब्याने करून दिली. सातत्याने आपल्या डाबाची सुरुवात मोठ्या फटक्याने करणारे फलंदाज प्रेक्षक वर्गांना आवडत असतात आणि आज आपल्या नावाचा परिचय दिला मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय सलामीसाठी का आलोय हे दाखवून दिलं पहिल्या चेंडूवरती. गोलंदाज आपण जर का पाहायला गेला विनीत कमबॅक करणं फार महत्वाचं राहील. यावेळेस मात्र फटका फसला जातोय. मात्र पाहावं लागेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही विरुद्ध दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू भूमीला दान झाला आणि तोपर्यंत धावते होता खेळपट्टीवरती 2 धाब्याचा तिसरीचा प्रयत्न रिस्की धाव आणि इथून मात्र फेकी खराब आणि तोपर्यंत 3 धावा देखील सहजरीतीने कंप्लीट झाल्यात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाजांच्या माध्यमातून चांगला ताळमेळ जुळला गेला आणि तिथून मात्र या 3 धावा कंप्लीट झाल्यात. संघ पुढे सरकला. यावेळेस आपण पाहतो 26 अंकावरती. दुसऱ्या षटकातील जवळपास 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि सुसाट वेगाने धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय तब्बल 26 धावा. म्हणजे खऱ्या अर्थानं बाबन जर बी टीमला जर का कमबॅक करायचं असेल तर इथून जास्तीत जास्त डॉट चेंडू विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार महत्वाचं राहील. तरच वापसी केली जाईल मॅच मध्ये आणि त्यासाठी प्रयत्न केला जातोय. मात्र पंचाने सांगितलं इथून मात्र लाईन खराब आहे. अतिरिक्तच्या स्वरूपात संघ पुढे सरकेल तब्बल 27 अंकावरती. एक चांगल्या स्थितीमध्ये संघ जाऊन पोहोचले. आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना असं वाटलं होतं रोहित हा फलंदाज 0 धावसंख्येत बाद झाला. थोडासा मात्र बॅकफुटला फेकला जाईल मात्र तसं घडलं नाही. ज्या रीतीने सूरजनं पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग केली आणि त्याच नंतर आपण पाहतोय आकाशने देखील फार चांगला साथ दिली. आपण पाहतोय यावेळेस पुन्हा एकदा सलगचा हा दुसरा खराब चेंडू. वारंवार आपण पाहिला गेला शरीरापासून लांबचे सफर आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय सलगचे हे 2 चेंडू खराब फेकलेत. गोलंदाज विनीतला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती अद्यापर्यंत भरपूर लांब लचक षटक आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं 3 चेंडू खराब फेकलेत आणि इथून कमबॅक करणं फार महत्वाचं राहील. यावेळेस टॅपिंग क्रिकेट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फसली पण फेकी अचूक जर का आली असती तर काम बनून झाले असता मात्र तसं घडलं नाही. या स्ट्राईक साठी मात्र प्रयत्न केला गेला. आपण पाहतोय मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं गेला. दुसरीसाठी धाडस केलं होता मात्र प्रयत्न करता आला नाही. आणि इथून मात्र मिळाली एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सहाय्याने खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिल्या गेल्या 29 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक ऑनवरती आकाश ज्याने आपल्या डावाची सुरुवात 6 धाब्याने करून दिली होत्या. यावेळेस पाहावं लागेल ऑन साइडला फटका सुंदर पाहावं लागेल क्षेत्ररक्षक बनून राहील दर्शक लॉंगांना क्लिअर करत आकाशच्या बॅट मधून हा ब्रँकेट बिग हिट षटकार. षटकाराने संघ मात्र भन्नाट सुसाट वेगाने सुटला गेला. आपण पाहतो संघाची धावसंख्या आपण पाहिले गेल्या 35 लॉस ऑफ 1 विकेट 35 धावा धावपटल्यावरती. अद्याप या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि हे 2 चेंडू कमबॅक करणं फार महत्वाचं राहील अन्यथा मात्र फार चांगली धावसंख्या बनेल. चेक तर याच दरम्यान शिरोली गावचे समाजसेवक आदरणीय गजानन दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं विकेटचं पतन राहिला गेला आणि संघाचा प्रमुख फलंदाज आकाश यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न राहिला. धक्का क्रमांक दुसरा लागला. आपण पाहतोय डबल पार्टनर टीमला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दुसरा करारा झटका आकाशच्या स्वरूपात. मात्र संघ एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचले. तब्बल 35 अंकावरती धावसंख्या आपण पाहतोय. अद्याप दुसऱ्या षटकातील अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अंतिम चेंडू कशा रीतीने रिलीज केला जाईल कमबॅक करणं फार महत्वाचं राहील. कारण पहिल्या षटकामध्ये आपण जर का पाहिल्या गेल्या अक्षयने तब्बल 16 धावा खर्च केल्या. त्याच नंतर विनीतला आपण पाहतोय अद्यापर्यंत 5 चेंडू फेकलेत त्यामध्ये देखील फार
मार बसला पण बघतोय तब्बल 19 धावा खर्च केल्यात म्हणजे अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंडिया नंबर 4 वरती हरेश या बेस मात्र दाखल झालाय. अतिशय चांगला सामना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं. पुढचा चेंडू प्रचंड वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला आणि इथून मात्र शेवटचा चेंडू सुरेख फेकला जातोय आणि इथून षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिलं गेल्या 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय. 35 लॉस ऑफ 2 विकेट. ठिकाणचा खेळ समाप्त झाला. आपण जर का पाहिला गेला जय मल्हार ढवळपाडा संघ जाऊन पोहोचला यावेळेस 35 अंकावरती. याच दरम्यान नितळस गावचे समाजसेवक आमचे जवळचे मित्र आदरणीय रामदादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तसेच आदरणीय महेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. पेशाने उद्योजक आदरणीय अंकुशदादा पाटील मॅन फ्रॉम वांजे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. लक्ष वेधूया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज आपण जर का पाहिलं तेजस चौकारानं सुरुवात झाली. आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग सूरजला आपण पाहू शकलो ऑन स्ट्राईक वरती 7 मध्ये 15 वरती जबरदस्त बॅटिंग केल्या. यावेळेस पाहावं लागेल फटका बसला जातोय. फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात द्या आणि इथून मात्र टिपला जाईल जेल संपेल फलंदाज सूरजचा खेळ. धक्का क्रमांक 3 लागत असताना जय मल्हार ढवळपाडा टीमला आपण पाहतोय. पण जर का पाहिलं गेलं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज पावशे यावेळेस मात्र दाखल झालाय. खऱ्या अर्थाने कमबॅकिंग षटकांची अत्यंत गरज आहे बाबांचे बे टीमला आणि ते कमबॅकिंग षटक फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहतोय गोलंदाज तेजसला आपण पाहतोय फार चांगलं कमबॅक केलं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फुल्लर लेनचा चेंडू त्यावरती प्रहार चेंडू जाईल सीमा पार. 6 धाब्यांसाठी हा पहिला ब्लास्ट. फलंदाज सूरज पावशेच्या बॅट मधून बिगिट षटकार. सहा धाबेना जबरदस्त बॅटिंग लाईनअप आहे. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अद्यापर्यंत 5व्या क्रमांकावरती सूरजनं मात्र जबरदस्त षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडूची सफर तेजसच्या माध्यमातून षटकारानंतर हा पलटवार गुडलेन स्पॉटवरची सफर आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू. मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकणं देखील फार महत्वाचं राहील कारण संघ सुसाट वेगानं पुढे सरकला. आपण पाहतोय तब्बल 45 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या आणि अद्याप आपण पाहिल्या गेल्या पहिल्या डाबातील तिसरं षटक मार्गस्थ असताना अद्यापर्यंत या षटकातील फार चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा मात्र वन्स अगेन्स्ट क्या बात या
सलगचा हा दुसरा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये षटकाराला त्याचा प्रत्युत्तर दिलं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तेजस आपण पाहतोय समोर सूरज पावशेल आपण पाहतोय षटकारानंतर 2 चेंडू डॉट थोडंसं आपण पाहिलं गेलं नो स्ट्राईक घेण्याच्या फलंदाजांना कानमंत्र जरूर दिलाय कारण ज्या रीतीने चेंडू रिलीज केले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेला या षटकातील अंतिम चेंडू जर का सुरेख फेकला तर नक्कीच चांगलं कमबॅक पाहायला मिळेल कारण अद्यापर्यंत 10 धाबा देखील खर्च झाले त्या षटकामध्ये आपण पाहतोय अंतिम चेंडू फटका बसला जातोय फाईनली ग्रीजन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात द्या आणि इथून मात्र साधा सोपा जलभूमीला दान झालाय आणि त्या ठिकाणी दुसरीचा प्रयत्न फेकी देखील खराब आणि 2 धाबा देखील कंप्लीट झाल्यात आणि इथून पाहावं लागेल षटक क्रमांक 3 देखील संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना संघ पुढे सरकलाय तब्बल 47 अंकावरती अंतिम षटक यावेळेस मात्र आपण पाहतो वाबंज बी टीमच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवरती निकेश पाटील आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती चेक तर याच दरम्यान इनलाईन पोलीस स्टेशनचे पोलीस मित्र या ठिकाणी शो मॅच खेळण्यासाठी दाखल झालेत सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं थँक्यू लक्ष वेधू या मॅचच्या दिशेने कारण मॅच देखील तेवढीच महत्वाची आपण पाहतोय यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका बसला जातोय चेंडूखाली सार्थकला आपण पाहू शकाल क्या बात या शेवटच्या मुमेंट पर्यंत जबरदस्त प्रयत्न राहिले मात्र चेंडू भूमीला दान झाला मात्र त्यानंतर जो हिट लगावला तो देखील अपयशी आला आणि त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर रनिंग विथ द विकेट आणि या चेंडूवरती 2 धाबा कंप्लीट झाल्यात जर का बॅटिंग करणाऱ्या टीमना सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर आदरणीय अमोलजी भंडारी या साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी मात्र बक्षिसांची लयलोट केली जाते ज्या अनुषंगाने खेळ चांगला व्हावा आपल्या टीमचा आणि त्या अनुषंगाने मात्र बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते यावेळेस पाहावं लागेल पुन्हा एकदा मात्र फटका सजवलाय सुंदर मात्र पाहावं लागेल चेंडू सीमा पार 6 धाब्यांसाठी झेल सोडला आणि त्यानंतर त्या झेलवरती मात्र हे प्रत्युत्तर देत असताना फलंदाज यावेळेस सूरज पावसेच्या बॅटमधून बिग हिट षटकार कमबॅक करणं फार महत्वाचं राहील इथून पाहावं लागेल अपटी बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला आणि पंच सांगित असताना इथून मात्र वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव जोडली जाईल संघ पुढे सरकला आपण पाहतो तब्बल जाऊन पोहोचलाय 56 या अंकावरती एक चांगल्या स्थितीमध्ये संघ जर आपण पाहतो खऱ्या अर्थाने आपण जर का पाहायला गेला आजच्या रजनीमधील कुशोली संघ हा एकमेव एक संघ होता आपल्या घरच्या मैदानावरती त्याने निराश केला आणि तो सर्वाधिक लो स्कोरिंग सामना झाला आणि तिथून संघ मात्र पराभूत झाला आपण पाहतोय यावेळेस पाहावं लागेल अलंद कार्पेटने फटका सुंदर आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर मध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र चेंडू फरार धावा मिळतील 4 आपण जर का पाहिलं या चौकाराच्या साहाय्याने तब्बल 60 धाबा धावपटल्यावरती कंप्लीट झाल्यात आणि पहिल्या डाबातील उर्वरित अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडू कशा रीतीने फेस केले जातील यावेळेस पाहावं लागेल फटका बसला जातोय मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये करण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील सहज रीतीने पूर्ण झाल्या तिसरीचा प्रयत्न स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये वारंवार चुका घडल्या जातात आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात शेवटच्या क्षणाला विकेट मात्र घाल होईल आणि फलंदाज मात्र बाद होईल आपण पाहतोय बोहनुली संघाचा संघनायक आणि शेलारपाडा बी संघाचा संघनायक आपल्याला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करायचं आहे
कर्णधारांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आपण या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे. आपला त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी केली जाईल. थँक्यू सो मच. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये इथून पुन्हा एकदा झेलची संधी आहे, मात्र प्रयत्न केले जात नाही. या इथून बाबूला गेल चेंडू भूमीला दान झाला आणि तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाली. या सिंगलच्या सायन्स संघ पुढे सरकला, संघ जाऊन पोहोचले. तब्बल आपण पाहतोय 63 या अंकावरती आणि इथून मात्र अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. या अंतिम चेंडूवरती किती धावांची मोहर लावली जाईल. याच दरम्यान आदरणीय संजयजी गायकर यांचं सुद्धा आगमन झालंय. साहेब या पण व्यासपीठावर ग्रुप ग्रामपंचायत खरडचे सरपंच आदरणीय अनिल खैर साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. या आपण आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आमदार चषकामध्ये. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्राचा खेळ संपला गेला आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय मल्हार डबल पाडा संघ जाऊन पोहोचला तब्बल 63 अंकावरती आणि येणाऱ्या आपण जर का पाहिलं गेलं 2 पेनल्टीच्या धाबा त्या ऍड केल्या जातील. तब्बल धावा बनतील 65 आणि टार्गेट राहील आपण पाहतोय 66 धावसंख्येचा. जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आवाजामध्ये करूया फेरबदल, आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. याच परिसरातील एक मराठीचा बुलंद आवाज रमेश जिगिरा यांच्या मुख वाणीतून आपल्याला जरूर दुसरं धावतो ऐकायला मिळेल. मी तुर्तास थांबतो, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आमदार चषक 2026 एक शानदार पर्व. धन्यवाद. संगनायक आणि शेलारपाडा संघाचा संगनायक या आपण मी आदरणीय अंबाजीदादा भाग्यवंत यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. टोटल धावा बनले होते 63, 2 पेनल्टीचे ऍड त्या ठिकाणी 65 बनले आणि 66 धावांचं टार्गेट. चेक या ठिकाणी मात्र नाणेफेकी केली जाते. आदरणीय अंबाजी भाग्यवंत साहेब यांच्या शुभ हस्ते कॉल दिलाय शेलारपाडा टीमनं आणि या ठिकाणी मात्र नाणेफेकी जिंकलाय बोहनुली संघ. काय निर्णय असेल? पहिली बॅटिंग घेऊ आम्ही. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सामना 4 षटकांचा आहे. 4 षटकामध्ये आपण कमीत कमी किती धावा बनवाल? कमीत कमी तरी आम्ही 4 48 नाही 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. निश्चितच 50 धावांपर्यंत जाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. मग कोणाकडनं जास्त अपेक्षा आहे? किसन, विलास, आकाश यांच्या पासून खूप अपेक्षा आहे आम्हाला. निश्चितच शेवटचा प्रश्न, आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे. धन्यवाद. या ठिकाणी मात्र थांबायचं आहे. नाणेफेकी हारलाय आणि प्रथम मात्र आपल्या वाटेल क्षेत्ररक्षणालय. जर आपण नाणेफेकी जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. म्हणजे जे पाहिजे होतं तेच आपल्या वाट्याला आलंय. समोरच्या संघाने सांगितलंय आम्ही 50 धावा बनवू 4 षटकामध्ये. आपली रणनीती किती असेल समोरच्या संघाला रोखण्यासाठी? आम्ही 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चितच 40 ते 50 धावांपर्यंत रोखण्यासाठी आपल्याकडे अटॅकिंग गोलंदाजी लागेल, विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. कोणाकडनं जास्त अपेक्षा आहेत? अमोल आहे, प्रथम आहे, यश आहे, असे 4. आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूप सुंदर आहे. त्यातून ग्राउंड पण एकदम जबरदस्त आहे आणि ती ब्ल्यू लाईट LED ती जबरदस्त आहे. धन्यवाद. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया कॉम बॉक्स मध्ये. टोटल 63 धावा बनल्यात, पेनल्टीच्या 2 धावा ऍड केल्यात म्हणजे 65 झाल्यात आणि 66 विन राहील आपण पाहतोय.
खऱ्या अर्थानं प्रत्येक चेंडूची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही. या अंतिम षटकामध्ये आपण जर का पाहिलं गेलं तब्बल 16 धाबा खर्च झाल्या आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं पॅनल्टीचा ऍड करून 66 धाब्यांचं टार्गेट सेट झालंय. जसे दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल आवाज आपल्याला ऐकायला मिळेल याच परिसरातील एक मराठीचा घोडाबाज रमेश जिगिरा. पहिला बॉल चेक कर आम्ही लाईव्ह बघता निर्णय दोनच आलता ना अंपायरने तिथे दोनच दिल्या पहिल्या बॉलला दोनच घेतल्या मग अंपायरने दोनच दाखवलं बोर्ड विचार पहिले एकदा चेक करणे लाईव्हला चालत नव्हतं. चेक. या ठिकाणी आपण सत्कार समारंभाकडे वळतोय. आदरणीय गजानन दादा पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. मी ग्रुप ग्रामपंचायत खरडचे सरपंच आदरणीय अनिल कहेर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी गजानन दादा पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. धन्यवाद. चला सामना लगेच स्टार्ट करायचा आहे यावरती लक्ष असू द्या. ओमकार साठी पाहत आपण पारदर्शी घाला गेला आदरणीय जगदीश म्हात्रे यांच्या वतीने पाहत आपण षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचा पारदर्शी घाला. चला सामना भरपूर महत्वाचा आहे. स्टार्ट होणार पाहतो आपण पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेला. पहिल्या सत्रानंतर 3000चा निश्चित क्षमासाभी पाहतो आपण ओमकार साठी पारदर्शी घालाय पाहतो आपण आदरणीय जगदीश दादा म्हात्रे यांच्या वतीने पाहता आपण षटकार हॅट्रिक साठी तब्बल 3000चा पारदर्शी घातलाय. चला फास्टली खेळायचं आहे. पंच टाइम अलर्ट करा यावरती लक्ष असू द्या. प्रथमेश सांगडे, प्रणव पाटील, प्रेम पाटील, प्रणित गोंदले यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात वावनच्या संघाला पाहता आपण. चला सामना स्टार्ट करायचा. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती हरेशला पाहता आपण. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. वावनच्या संघाची पाहतो आपण. स्ट्राईक एंडला ओमकार पाटीलला पाहता आपण. चला जी प्रेक्षणीय लढत आहे ना जे आमचे आदरणीय पाहता आपण इनलाईन पोलीस स्टेशनचे सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचा. या आमदार चषकामध्ये आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यायचंय सर्व साहेबांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचा. चला सामना लगेच स्टार्ट करायचा. 15 मिनिटाचा कालावधी असेल. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटक आपल्याला फेकायचे आहेत. गेम स्टार्ट. पहिला खोलात टाकलाय
उडवला समोर पाहता आपण ब्लॅक स्क्रीनच्या समोर हा उत्तुंग षटकार. चला चेंडू द्यायचा लगेच आपण. होलिंडर्स आपला ताबा घ्यायचा. जशा रीतीने मैदानाच्या बाहेर चेंडू गेला ना तर लगेचच मैदानाच्या आतमध्ये फेकायचंय आपण. 65 धावेचं पाटलाईन करायचं आहे सध्याच्या घडीला. 67 पाटलाईन करायचं आणि पहिला चेंडूवरती मात्र षटकार ठोकलाय फलंदाजाने. आगास केलाय पाहतो आपण. या धावेला या धावांना पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. हो थोडासा खाली राहिला. आता विचार केला फलंदाजाचा थोडासा माइंड मात्र थोडासा चेंज झाला. कदाचित पहिल्या चेंडूवरती मारू का नको मारू का नको हा प्रयत्न राहिला होता. पण अखेर बॅट घातली नाहीये चेंडूवरती. पडल्यानंतर जसा डीप राहिला विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावता. डॉट चेंडूची सांगता राहिली. पुन्हा एकदा सज्ज झालाय. शॉर्ट टॉप लेनचा चेंडू भरपूर चांगला फटका पाहतो आपण. एक टप्पा घेत चेंडू जाय सीमा पार येतोय हा आमदार चौकार. ओमकार पाटीलच्या वादना पाहतो. काय फटके पाहतो आपण. फटके पाहतो. पहिल्या चेंडूवरती समोर पाहिला त्यानंतर काय फटका होता. थोडीशी जागा बनवली थांबला त्यानंतर फटका मारला पाहतो आपण. भरपूर चांगला फटका. चला भरपूर सारा वेळ खर्च करता. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायचे आहेत. कदाचित 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू सरकदारीच्या हातामध्ये आणावा लागेल. हो पुन्हा एकदा समोर खेळला. क्षेत्ररक्षण आहे. जालं रचलंय आणि जाल्यामध्ये सापडलाय ओमकार पाटील. मोठी विकेट. ओमकार पाटील पाहतो आपण ज्याने मात्र सुरुवातीपासून आक्रमक रूप धारण केलं होतं त्या ओमकारला माघारी परतला. वावंजे संघाला लागला हा पहिला झटका. या वेळेस मात्र पाहतो आपण गोलंदाज कमबॅक करतो. भरपूर चांगला प्रयत्न राहिला त्या ठिकाणी. स्वतः संघनायक होते आकाश फुलोरेच्या माध्यमातून भरपूर चांगला झेल टिपला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला तेजस मुकादमला पाहता आपण. याही खेळाडूने मात्र कमी काळात टेनिस क्रिकेटवरती नाव सोडलंय. मात्र भरपूर चांगला खेळतोय आणि सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू पाहता आपण तेजस मुकादम मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. चला फास्टली गेलायचा पाहतो आपण. 10 या आकड्यावरती वावंजी संघाला लागलाय पहिला झटका. पुन्हा एकदा सज्ज झाला. हो आल्या मात्र आपल्या नावाचा परिचय करून दिला. तेजस मुकादमने हा ठोकला लांबच लांब षटकार. खर्च होतो यावरती लक्ष असू द्या कारण वेळही वाचवायचा. यानंतर तुम्ही पाहता फ्रेक्शन लढत होईल मैदानाच्या आतमध्ये. यात मात्र शंका नाहीये. कदाचित कारण अजून प्रेक्षणीय मॅच मात्र प्लेयर जमा झाले नाही त्या. हो थोडासा वाकला त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मिस केले लाईन आणि पहिला षटक मात्र संपले गेले. पहिल्या षटकानंतर टोटल पाहता आपण वावंजे संघ जाऊन पोहोचला. एक गडी बाद 16 या आकड्यावरती पाहतो आपण. 16 धावा धावपटलावरती जोडल्या गेल्यात सध्याच्या घडीला. भरपूर चांगला प्रयत्न राहिला टीम वावंजेचा. विकेट जरूर आला ओमकार पाटीलचा. त्यानंतर जसा मुकादम आला तसा मात्र लांब ठोकला होता षटकार. चला फास्टली खेळायचा यावरती लक्ष असू द्या. दोन्ही संघाला सूचना असतील कारण वेळेचा पूर्णपणे बंधन असेल.
टोटल पाहता आपण पहिल्या सत्रामध्ये 67 बनल्या होत्या. 67 धाबेचा टार्गेट सेट केला आणि त्या 67 धाबेचं पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला पाहिलं आपण मुकादम आणि त्याच्या सोबतीला फलंदाज अक्षय पाटीलला पाहता मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक मात्र संपलं गेलं. पहिल्या षटकामध्ये टोटल पाहता आपण 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. एक गडी बाद. गोलंदाज पाहतो आपण दुसऱ्या क्रमांकाचा हर्षद आलाय गोलंदाजी मार्क वरती. चला फास्टली केलायचं आहे. भरपूर सारा वेल खर्च आहे. मी तर म्हणतोय पाहतो आपण शेवटच्या षटकामध्ये पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायचे आहेत. कदाचित 15 ते 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी जज करतोय. जजमेंट भरपूर चांगलं राहिलंय आणि संपलंय अक्षय पाटीलचा खेळ. पुन्हा एकदा दे धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये वामंजे संघाला. हा दुसरा ज्या रीतीने गोलंदाज झाला आणि तसाच मात्र हर्षदने त्याच्या खात्यामध्ये विकेट ठेवली. पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज एंटर झालाय. कुणाल पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये. चला फास्टली खेळायचं आहे. कुणाल पाटील पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला सज्ज झाला. 16 या आकड्यावरती पुन्हा एकदा झटका लागलाय टीम वामंजेला. पाहतो आपण 67 जाबा बनवायच्या आहेत आणि त्या 67 धावेचं पाठलाग करत असताना हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा उंच गेलाय. स्वतः गोलंदाज आलाय. जज करतोय आणि जजमेंट पुन्हा एकदा भरपूर चांगलं राहिलंय गोलंदाजाचं. बॅक टू बॅक हा दुसरा झटका लागलाय टीम वामंजे संघाला. चांगली गोलंदाजी करतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. प्रतीक हा फलंदाज पाहतो आपण. आता मुकादम वरती भरपूर सारा दबाव वाढला असेल कदाचित, कारण लागोपाठचे हे 2 झटके भरपूर काही सांगून जातील टीम वामंजेला. डावकुऱ्याचा फलंदाज असेल कदाचित, आणि नेहमी म्हटलं जातं डावकुऱ्याचे फलंदाज थोडेसे घातकी असतात, कारण गोलंदाजालाही प्रश्न पडतो चेंडू फेकायचा कुठे. चला फास्टली खेळायचा आहे, कारण टाइम अलर्ट केला यावरती लक्ष असू द्या. सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज. प्रतीकला पाहता आपण. हो थोडी घाई केली होती, कदाचित लिंबू फिरवण्याचा प्रयत्न होता काय गोलंदाजाचा, हा प्रश्न पडला. आता थोडासा विकेटच्या हॅट्रिक उंबरट्यावरती पाहतो आपण गोलंदाज. या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक प्रस्तावित करेल का गोलंदाज. पुढे एकदा सज्ज झालाय गोलंदाज. राईट अप ओव्हर द विकेट पाहतो आपण. हो पडल्यानंतर डीप राहिलाय पाहतो आपण. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. या षटकामध्ये भरपूर सारी गोलंदाजी चांगली करतोय मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. 67 धावेचा पाठलाग करायचा वामंजे संघाला. पहिल्या षटकामध्ये 16 जरूर बनल्यात, त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि लागोपाठ 3 चेंडू मात्र भरपूर चांगले टाकल्या त्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र समोर मारला आणि लांबच लांब जातो पाहतो. काल्या बाबलीचा हिरवा पाला
दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला, ठोकलाय हा षटकार. जे आता सध्याच्या घडीला पाहतो आपण दोन्ही फलंदाजाने दोन दोन चेंडू खेळल्यात आणि दोन दोन चेंडू मध्ये 6-6 धावेचे योगदान दिलंय मैदानाच्या आतमध्ये. तेजस मुकादमला पाहता आपण त्याच्या बॅट मधनं 2 चेंडू मध्ये 6 धावा आल्यात आणि त्यानंतर पाहता आपण षटकाराने प्रतीकने सुद्धा खातं ओपन केलंय मैदानाच्या आतमध्ये. षटकाराच्या मदतीने टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचला वामंजे संघ. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ पाहतो आपण सध्याच्या घडीला डावलपाडा संघ पाहतो आपण. जय मल्हार डावलपाडा पाहता आपण पुन्हा एकदा सज्ज झाला. हो पडल्यानंतर डीप राहिलाय सनू. या चेंडूचा विचार केला ना थोडासा शरीरापासून दूर ठेवला होता गोलंदाजाने, त्यानंतर बीट करून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू डॉट होतोय पाहता आपण. आदरणीय शंकू पाटील साहेबांचा आगमन झाला या आमदार ट्रॉफी मध्ये. हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे आपलं. हो पुन्हा एकदा भरपूर चांगला फटका पाहतो आपण. चेंडू जाय सीमा पार, हा येतोय दमदार चौका षटकार पाहतो आपण. काय फटका, मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. चला फास्टली गेलायचा टीम अलर्ट असेल, टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. 2 षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात सध्याच्या घडीला 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. चला टाइम अलर्ट असेल. आता समीकरण पाहू शकता आपण सध्याच्या घडीला चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये बनवायच्या टोटल 39 धावा अजूनही वामंजे संघाला बनवायच्या आहेत. कारण आता तेजस मुकादनवरती मात्र जबाबदारी वाढली आहे या मॅच मध्ये. भरपूर चांगला सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. चला फास्टली गेलायचा कारण टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. आतापर्यंत 12 मिनिटं खर्च केल्यात गोलंदाजाने, कारण 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला षटक फेकायचा 3. चला फास्टली गेलायचा. अजूनही 39 धाबीची गरज आहे वामंजे संघाला. म्हणजे सामना अजूनही पाहतो आपण दोन्ही संघाचा बॅलन्स पाहतो आपण. स्ट्राईक एंडला सज्ज झाला तेजस मुकादम पाहतो आपण स्ट्राईक एंडला. षटकाराने हानी खातो कोल्हा या फलंदाजाने सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. स्वतः संघनायक आकाश आलाय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज आकाशला पाहतो आपण. हो यॉर्करचा वापर आणि तेजस मुकादमची गोल्डन विकेट पाहता या मॅचची. तेजसला मात्र परतावा लागेल, वामंजे संघाला लागलाय. पुन्हा एकदा झटका तेजस मुकादम बॅक टू डगआउट. गेला पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. आता भरपूर सोडा पेशर सध्याच्या घडीला पाहतो आपण वामंजे या संघावरती आलाय. एकमेव कारण मात्र पाहता आपण लागोपाठचा विकेटचा सिलसिला अजूनही मैदानाच्या आतमध्ये जारी आहे पाहतो आपण. कदाचित तेजस मुकदमचा विकेट भरपूर काही सांगून जाईल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. ओमकार शेड गेला पाहता आपण स्ट्राईक एंडला सज्ज झाला. पुन्हा एकदा सज्ज झाला आकाशला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती. हो भरपूर चांगला फटका पाहतो आपण. मिस टाइम पाहतो, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा याही ओव्हर मध्ये लागोपाठचा दुसरा झटका लागलाय टीम वामंजे संघाला.
शॉर्ट प्लेनचा चेंडू पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये तो क्षेत्ररक्षण आणि या वेळेस मात्र स्वतःला झोकून दिलाय आणि या टुर्नामेंट मध्ये पाहतो आपण आकाशच्या नावावरती विकेट हॅट्रिक पाहतो आपण. काय गोलंदाजी राहिली आहे, वा दमदार गोलंदाजी. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 9 मध्ये बनवायच्या टोटल 39 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. राहुल जाधवला पाहता आपण. चला फास्टली खेळायचं आहे कारण आता फक्त शेवटचे 2 मिनिटं राहिलेत आपल्याकडे. हो पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. वा काय क्षेत्ररक्षण झालाय आणि लागोपाठचा हा 4था विकेट पाहतो आपण. आकाशने काय गोलंदाजी केली, वा कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली आपण. ज्या प्रतीकने 2 षटकार जरूर मारल्यात, अजूनही या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत. समीकरणचा विचार केला पाहतो आपण. चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये बनवायच्यात 39 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. विनीत पाटील पाहता आपण. आता भरपूर काय सांगून जातील हे 2 चेंडू. कदाचित 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा मॅच मध्ये मजा येईल. बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना पाहतो आता सध्याच्या घडीला. एका साईडला आकाश आणि एका साईडला पाहतो आपण प्रतीक. डावखुऱ्याचा फलंदाज सज्ज झालाय. गोलंदाज आकाशला पाहतो आपण. गोलंदाजी मार्क वरती. हो फिरवलाय या वेळेस मात्र चेंडू बीट करून जाईल फलंदाजाला. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. आता शेवटचा चेंडू मीडियम षटक फेकेल का यावरती सुद्धा लक्ष लागल्या गेल्यात टीम डाऊलपाड संघाच्या पाठीराखांच्या. रामूशेट डाऊलपाडा यांच्या वतीने पाहता आपण हॅट्रिक साठी पारदर्शक आलाय. आकाश फुलोरे साठी 500 रुपये आल्यात पाहता आपण. 500 रुपयाचा मानकरी ठरलाय आकाश. हो हलक्याशाने कट केलाय. गॅप शोधली. भरपूर चांगला फटका पाहतो आपण. हा येतोय शेवटच्या चेंडूवरती हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने पाहतो आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात 32 धावा. समीकरणचा भावेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. ज्याने अप्रतिम 2 झेल मात्र टिपल्या. काय झेल टिपल्या होत्या, भरपूर चांगला झेल टिपल्या होत्या भावेशने. चला फास्टली खेळायचा. भरपूर सारा वेळ खर्च करता या सामन्यामध्ये. त्यानंतर सामना चला फास्ट लिवायचं आहे. फास्टली थोडासा फास्ट खेळायचा यावरती लक्ष असू द्या. हो यावेळेस मात्र मोठा धमाका पाहतो आपण. उंची गाठली, अंतर गाठेल का? हो निश्चितच अंतर सुद्धा गाठलाय. चेंडू जातोय सीमा पार. येतोय हा दमदार षटकार.
जाणे विनीत पाटीलच्या बॅटमध्ये हा तडाखा पाहिलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा उडवलाय. बाबा 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 मामा ठाकुर सपना भी भाग गई और अरुण भी भाग गया. अभी शंकर बिहारी किसके तहत गाना गाएगा? शंकर बिहारी के तो गाना गाने की आदत है भैया. बैक टू बैक हा दूसरा षटकार. संघर्षाला सुरुवात झाली आहे. धापट चला टाइम अलर्ट असेल. चला फास्टली गेलायचं. पुन्हा एकदा सज्ज झालाय. बॅक टू बॅक 2 षटकार. हो या वेळेस मात्र पाहता आपण डाऊलपाड या संघाने कमबॅक केलाय आणि पुन्हा एकदा विकेट कॅरी केले पाहतो आपण. सध्याच्या घडीला गोलंदाज उर्फ गोट्याने काय कमाल केली पाहतो आपण. लागोपाठचे 2 षटकार जरूर आल्यात. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट ही भरपूर काही सांगून गेले वा म्हणजे या संघाला. निखिल पाटील 3 चेंडूमध्ये बनवायच्या 23 धावा. हो आलेल्या मात्र उडवला. मिस टाइम फटका राहिला. सिंगल आली आहे. आता सध्याच्या घडीला डाऊल पाडे या संघाने सामना खिशामध्ये टाकलाय. मी ते म्हणेन 6 मध्ये 35 धाबीची गरज असताना भरपूर चांगले फटके पाहिले होते 2. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट भरपूर काही सांगून गेली वावंजे संघाला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला प्रतीक 6 चेंडूमध्ये 16 धाबीचे योगदान दिलं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये बनवायच्यात वावंजे संघाला 22 धावा. आता कठीण झालाय सामना. चला फास्टली खेळायचं कारण भरपूर सारा वेळ खर्च करताय आपण सध्याच्या घडीला. प्रतीकला पाहता आपण शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चला यानंतर सामना दोन्ही संघाने तयार राहायचा. एका चेंडूमध्ये बनवायच्यात 21 धावा. हो भरपूर चांगला फटका पाहतो आपण. पण या फटक्याला तर काही महत्व नाहीये. आयवा जेल सुद्धा टिपली म्हटलं जातं ना. भात करपून गेल्यानंतर ज्या पडलेल्या पावसाला 0 किंमत असतात ना त्याच रीतीने हा फटका पाहिला. पण सामना हातातनं निसटला. त्यानंतर हा षटकार पाहिला. पण दोन्ही संघाने हस्तांदोलन करून घ्यायचं यावरती लक्ष असू द्या. अभिनंदन. तर याच दरम्यान आपण सत्कार समारंभाकडे वळतोय. आदरणीय शंकुशेठ पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी सरपंच अनिल खैर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय शंकुशेठ पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. ग्रुप ग्रामपंचायत मांगरूळचे विद्यमान सदस्य